बातमी आहे सोयगाव तालुका प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत यांच्याकडून। सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पाठीमागे सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून काम करण्यात येत असून शासनाच्या निधीचा सर्रास अपव्यय होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला। मिळालेल्या माहितीनुसार या बांधकामासाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली असता कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली दिसून येते। सिमेंट, वाळू व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलं जात असून बांधकामाच्या टिकाऊपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला। विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणताही सूचना फलक किंवा अंदाजपत्रक लावण्यात आलेलं नाही। ठेकेदारही कामावर उपस्थित नसल्याचं आढळून आलं। कॉलमसाठी खड्डे फक्त 2 फूट खोदण्यात आले असल्याने संपूर्ण काम अंदाजे व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप होता। स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत हे काम ठेकेदारांच्या मर्जीने सुरू असून कोणतीही देखरेख नाही, शासनाच्या पैशाची उघड लूट सुरू आहे अशी तीव्र प्रतिक्रिया दिली। दरम्यान या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे। तसेच निकृष्ट काम थांबवून दर्जेदार बांधकाम करण्यात यावं अशी ही मागणी नागरिकांनी केली। सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि कामातील गंभीर अनियमितता यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.